हे आहेत रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय कुमार काळम पाटील। वर्षभराच्या कालावधीत त्यांनी एक नाही, दोन नाही तर चक्क 24 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची किमया केली आहे। मुंबई महानगरपालिकेत सुद्धा डॅशिंग कारभार करणाऱ्या काळम पाटील यांचे सिंघम कारनामे रत्नागिरीकरांच्या चर्चेचा विषय बनलेत। कारण या अधिकाऱ्यानं भ्रष्ट अधिकाऱ्यांची जिल्हा परिषदमधून साफसफाई केली। काळम पाटील यांनी निलंबित केलेल्या प्रत्येकाला आपली बाजू मांडण्याची संधी दिली आणि त्यानंतर दोषी आढळल्यास कारवाई केली। बांधकाम, आरोग्य, कृषी आणि ग्रामीण पाणीपुरवठा या विभागातल्या अधिकाऱ्यांना सुद्धा सोडलेलं नाही। मी त्या ठिकाणी जवळजवळ आतापर्यंत 28 अधिकारी कर्मचाऱ्यांवरती कारवाई केलेली आहे। त्यामध्ये काही अधिकारी हे कृषी खात्याचे आहेत, काही अधिकारी ग्रामपंचायतचे आहेत किंवा काही अधिकारी हे मेडिकल क्षेत्रातले आहेत। अशा जवळपास 28 अधिकारी कर्मचाऱ्यांवरती कारवाई केलेली आहे आणि कारवाई करताना अतिशय स्पष्ट शब्दामध्ये मी का कारवाई करतोय हे सर्वांना सांगितलेलं आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।